श्रीमद भगवत गीता मराठी विवरण. सबस्क्राईब करा सच्चिदानंदजी जाधव या यूट्यूब चॅनलला आणि सोबतच्या बेल आयकॉनला दाबा प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. आतापर्यंत देहदेहीचे जे विवेचन झाले आहे त्यालाच भगवान दुसऱ्या शब्दात पुढील 3 श्लोकात स्पष्ट करतात. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोन्तस् त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. अन्वय: असतः भावः न विद्यते तु सतः अभावः न विद्यते तत्त्वदर्शिभिः अनयोः उभयोः अपि अन्तः दृष्टः. अर्थ: असतचा तर भाव विद्यमान नसतो आणि सतचा अभाव विद्यमान नसतो. तत्वदर्शी महापुरुषांनी या दोन्हींचेही तत्व पाहिले आहे, अर्थात अनुभविले आहे. स्पष्टीकरण: नासतो विद्यते भावः. शरीर उत्पत्तीपूर्वीही नव्हते, मृत्यूनंतरही राहणार नाही आणि वर्तमान काळातही याचा प्रत्येक क्षणी अभाव होत चालला आहे. तात्पर्य: हे शरीर भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळात कधीही भावरूपाने राहत नाही, म्हणून हे असत आहे. त्याचप्रमाणे या संसाराचाही भाव नाही, हेही असत आहे. हे शरीर तर संसाराचा लहानसा नमुना आहे, म्हणून शरीराच्या परिवर्तनावरून संपूर्ण संसाराच्या परिवर्तनाचा अनुभव येतो की या संसाराचा पूर्वीही अभाव होता आणि नंतरही अभाव होईल. तसेच वर्तमानात देखील अभाव होत चालला आहे. सर्व संसार काळरूप अग्नीमध्ये लाकडासारखा निरंतर जळत आहे. लाकूड जळल्यास तर कोळसा आणि राख शिल्लक राहते, परंतु संसाराला काळरूप अग्नी अशा विलक्षण रीतीने जाळतो आहे की कोळसा अथवा राख काहीही शिल्लक राहत नाही. तो संसाराचा अभावच अभाव करून टाकतो. म्हणून असतला सत्ता नाही असे म्हटले आहे. नाभावो विद्यते सतः. जी सत वस्तू आहे तिचा अभाव होत नाही. अर्थात जेव्हा देह उत्पन्न झाला नव्हता तेव्हाही देही होता. देह नष्ट झाला तरी देही राहील आणि वर्तमानात देहाचे परिवर्तन होत असतानाही देही त्यात जसाच्या तसाच राहत असतो. याच रीतीने जेव्हा संसार उत्पन्न झाला नव्हता त्यावेळीही परमात्म तत्व होते. संसाराचा अभाव झाल्यावरही परमात्म तत्व राहील आणि वर्तमानात संसाराचे परिवर्तन होत असतानाही परमात्म तत्व त्यात जसेच्या तसेच राहते. मार्मिक गोष्ट: संसाराला आम्ही एकाच वेळी पाहू शकतो, दुसऱ्या वेळी नव्हे. कारण संसार प्रतिक्षण परिवर्तनशील आहे, म्हणून एका क्षणापूर्वी वस्तू जशी होती तशी ती दुसऱ्या क्षणात राहत नाही. जसे सिनेमा पाहताना पडद्यावर दृश्य स्थिर दिसते, परंतु वास्तविक त्यात क्षणाक्षणाला परिवर्तन होत असते. मशीनमध्ये फिल्म वेगाने फिरत असल्या कारणाने ते परिवर्तन इतक्या वेगाने होते की ते आपण आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही. नित्यदा ह्यंग भूतानि भवन्ति न भवन्ति च कालेना लक्ष वेगेन सूक्ष्मत्वात् तन्न दृश्यते. श्रीमद भागवतातील 11व्या स्कंदातील 12व्या अध्यायातील 42वा श्लोक आहे.
जरी क्षणाक्षणाला शरीराची उत्पत्ती आणि नाश होत राहतो, तरी काळाची गती अति सूक्ष्म असल्याने क्षणाक्षणाला शरीराचे उत्पन्न होणे आणि नष्ट होणे दिसून येत नाही. याही पेक्षा अधिक मार्मिक गोष्ट अशी आहे की वास्तविक संसार एकदाही दिसत नाही. कारण शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी ज्या करणांनी आम्ही संसाराला पाहतो, अनुभव करतो, ते करण सुद्धा संसाराचेच आहेत. म्हणून वास्तविक संसारानेच संसार दिसतो. जे शरीर संसाराहून संपूर्णपणे संबंधरहित आहे, त्या स्वरूपाला कधी संसार दिसतच नाही. तात्पर्य, स्वरूपात संसाराची प्रतीती नाही, संसाराच्या संबंधाने संसाराची प्रतीती होते. यावरून हे सिद्ध झाले की स्वरूपाचा संसाराशी काहीही संबंधच नाही. दुसरी गोष्ट, संसाराच्या सहाय्यते वाचून चेतन स्वरूप काही करूच शकत नाही. यावरून सिद्ध झाले की संपूर्ण क्रिया संसारातच आहेत, स्वरूपात नाहीत. स्वरूपाचा क्रियाशी कोणताच संबंध नाही. क्रिया आणि पदार्थ संसाराचे स्वरूप आहे. जर स्वरूपाचा क्रियाशी आणि पदार्थाशीही कोणताच संबंध नाही, तर हे सिद्ध झाले की शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी सहित संपूर्ण संसाराचा अभाव आहे. केवळ परमात्म तत्वाचाच भाव आहे, जो निर्लिप्त रूपाने सर्वांचा प्रकाशक आणि आधार आहे. उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. या दोन्हींचे अर्थात सत असत देही देहच्या तत्वाला जाणणाऱ्या महापुरुषांनी यांचे तत्व पाहिले आहे. यांचे सार काढले आहे की केवळ एक सत तत्वच विद्यमान आहे. असत वस्तूचे तत्वही सत आहे आणि सत वस्तूचे तत्वही सत आहे. अर्थात दोन्हींचे तत्व एक सतच आहे. दोन्हीचे तत्व भाव रूपाने एकच आहे. म्हणून सत आणि असत या दोन्ही तत्वांना जाणणाऱ्या महापुरुषाकडून जाणण्यात येणारे एक सत तत्वच आहे. असतची जी सत्ता प्रतीत होत आहे, ती सत्ता सुद्धा वास्तविक सतचीच आहे. सतच्या सत्तेनेच असत सत्तावान प्रतीत होत असते. या सतला परा प्रकृती, क्षेत्रज्ञ, पुरुष, अक्षर म्हटले गेले आहे. तसेच असतला अपरा प्रकृती, क्षेत्र, प्रकृती आणि क्षर म्हटले गेले आहे. अर्जुन सुद्धा शरीराविषयी शोक करीत आहेत की युद्ध केल्यास हे सर्व मृत्युमुखी पडतील. यावर भगवान म्हणतात की युद्ध न झाल्यास हे मरणार नाहीत काय? असत तर नष्ट होईलच आणि निरंतर नष्ट होतच आहे. परंतु यात जे सत स्वरूप आहे त्याचा कधी अभाव होत नाही. म्हणून शोक करणे तुझे अज्ञानच आहे. 11व्या श्लोकात आले आहे की जे मृत्यू पावले आहेत आणि जे जिवंत आहेत, त्या दोघांसाठीही पंडित लोक शोक करीत नाहीत. 12व्या-13व्या श्लोकात देहीच्या नित्यतेचे वर्णन आहे आणि त्यात धीर शब्द आला आहे. 14व्या-15व्या श्लोकात संसाराच्या अनित्यतेचे वर्णन आले आहे, तर त्यातही धीर शब्द आला आहे. तसेच येथे सत असतचे विवेचन आले आहे, तर यात तत्वदर्शी शब्द आला आहे. या श्लोकात पंडित, धीर आणि तत्वदर्शी पदे देण्याचे तात्पर्य, जे विवेकी असतात, समजदार असतात, त्यांना शोक होत नाही. जर शोक होत असेल तर ते विवेकी नाहीत, समजदार नाहीत. परिशिष्ट भाव, केवळ सत्ता सत आहे आणि सत्तेशिवाय जे काहीही प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य आहेत
ते असत अर्थात परिवर्तनशील आहे. ज्या महापुरुषांनी सत आणि असत दोन्हींचे तत्व पाहिले आहे, अर्थात ज्यांना केवळ सत्तेत आपल्या स्वतःसिद्ध स्थितीचा अनुभव झाला आहे, त्यांच्या दृष्टीत असतची सत्ता विद्यमान नाहीच आणि सतचा अभाव विद्यमान नाहीच. अर्थात केवळ सत्तेशिवाय काहीही नाही. भगवंताने 14व्या-15व्या श्लोकात शरीराच्या अनित्यतेचे वर्णन केले होते. त्याला येथे नासतो विद्यते भावः पदांनी म्हटले आहे. आणि 12व्या-13व्या श्लोकात शरीरीच्या नित्यतेचे वर्णन केले होते. त्याला येथे नाभावो विद्यते सतः पदांनी म्हटले आहे. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः या 16 अक्षरांत संपूर्ण वेद, पुराण, शास्त्र यांचे तात्पर्य भरलेले आहे. असत आणि सत या दोन्हींनाच प्रकृती आणि पुरुष, क्षर आणि अक्षर, शरीर आणि शरीरी, अनित्य आणि नित्य, नाशवान आणि अविनाशी इत्यादी अनेक नावांनी म्हटले गेले आहे. पाहणे, ऐकणे, समजणे, चिंतन करणे, निश्चय करणे इत्यादीत जे काहीही येते ते सर्व असत आहे. ज्याच्याद्वारा पाहतो, ऐकतो, चिंतन इत्यादी करतो तेही असत आहे आणि दिसणारेही असत आहे. या अर्ध्या श्लोकात 3 धातूंचा प्रयोग झाला आहे. एक भूसत्तायाम जसे अभावः आणि भावः. 2 असभुवी जसे असतः आणि सतः. 3 विद सत्तायाम जसे विद्यते आणि न विद्यते. जरी या तिन्ही धातूंचा मूळ अर्थ सत्ताच आहे, तरी सूक्ष्म रूपाने हे तिन्ही आपले स्वतंत्र अर्थ ठेवतात. जसे भू धातूचा अर्थ उत्पत्ती आहे, अस धातूचा अर्थ सत्ता आहे आणि विद धातूचा अर्थ विद्यमानता आहे. नासतो विद्यते भाव पदांचा अर्थ आहे असतः भावः न विद्यते. अर्थात असतची सत्ता विद्यमान नाही, तर असतचा अभावच विद्यमान आहे. कारण याचा निरंतर अभाव होतच राहतो. असत वर्तमान नाही, असत उपस्थित नाही, असत प्राप्त नाही, असत मिळालेले नाही, असत हजर नाही, असत कायम नाही. जी वस्तू उत्पन्न होते तिचा नाश अवश्य होतो हा नियम आहे. उत्पन्न होताच तात्काळ त्या वस्तूचा नाश होणे सुरू होते. त्याचा नाश इतक्या वेगाने होतो की त्याला पुन्हा पहिल्या अवस्थेत कोणी पाहूच शकत नाही. अर्थात त्याला एक वेळ पाहिल्यावर मग पुन्हा त्या स्थितीत पाहिले जाऊ शकत नाही असा सिद्धांत आहे. की ज्या वस्तूचा कोणत्याही क्षणात अभाव आहे त्याचा सदा अभावच आहे. म्हणून संसाराचा सदाच अभाव आहे. संसाराला कितीही सत्ता द्या, कितीही महत्त्व द्या, परंतु तो वास्तविक विद्यमान नाहीच. असत प्राप्त नाहीच, कधी प्राप्त झालेच नाही, कधी प्राप्त होणारेच नाही. असतचे प्राप्त होणे संभवतच नाही. नाभाव विद्यते सतः पदांचा अर्थ आहे सतः अभावः न विद्यते. अर्थात सतचा अभाव विद्यमान नाही, तर सतचा भावच विद्यमान आहे. कारण याचा कधी अभाव होतच नाही. ज्याचा अभाव होतो त्याला सत म्हणतच नाही. सतची सत्ता निरंतर विद्यमान आहे. सत निरंतर वर्तमान आहे. सत निरंतर उपस्थित आहे. सत निरंतर प्राप्त आहे. सत निरंतर मिळालेले आहे. सत निरंतर हजर आहे. सत निरंतर कायम आहे. कोणत्याही देश, काल, वस्तू, व्यक्ती, क्रिया, घटना, परिस्थिती, अवस्था इत्यादी सतचा अभाव होत नाही. कारण देश, काल, वस्तू इत्यादी तर असत आहे, परंतु सत सदा जसेच्या तसे राहते. त्यात कधी किंचित मात्रही कोणते परिवर्तन होत नाही, कोणती उणीव येत नाही. म्हणून सतचा सदाच भाव आहे. परमात्म तत्वाला कितीही अस्वीकार करा, त्याची कितीही उपेक्षा करा, त्यापासून कितीही विमुख व्हा, त्याचा कितीही तिरस्कार करा, त्याचे कितीही युक्तींनी खंडन करा,
परंतु वास्तविक त्याचा अभाव विद्यमान नाहीच. सतचा अभाव होणे संभवतच नाही. सतचा अभाव कोणी कधी करूच शकत नाही. उभयोरपी दृष्टः, तत्वदर्शी महापुरुषांनी सत तत्व उत्पन्न केले नाही तर पाहिले आहे, अर्थात अनुभव केले आहे. तात्पर्य हे आहे की असतचा अभाव आणि सतचा भाव दोन्हींचे तत्व जाणणारे जीवनमुक्त तत्वज्ञ महापुरुष एका सत तत्वालाच पाहतात, अर्थात स्वतः स्वाभाविक एका आहेचाच अनुभव घेतात. असतचे तत्वही सत आहे आणि सतचे तत्वही सत आहे असे जाणल्यावर त्या महापुरुषांच्या दृष्टीत एका सत तत्वाच्या आहेच्या शिवाय इतर कोणाची स्वतंत्र सत्ता राहतच नाही. असतची सत्ता विद्यमान न राहिल्यामुळे त्याचा अभाव आणि सतचा अभाव विद्यमान न राहिल्यामुळे त्याचा भाव सिद्ध झाला. निष्कर्ष हा निघाला की असत नाहीच तर सतच सत आहे. त्या सत तत्वात देह आणि देहीचा विभाग नाही. जोपर्यंत असतची सत्ता आहे तोपर्यंत विवेक आहे. असतची सत्ता समाप्त झाल्यावर विवेकच तत्वज्ञानात परिणत होतो. उभयोरपी दृष्टोंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः, या पदांपैकी उभयोरपी यात विवेक आहे, अंतः यात तत्वज्ञान आहे आणि दृष्टः यात अनुभव आहे. अर्थात विवेक तत्वज्ञानात परिणत झाला आणि केवळ सत्ताच शिल्लक राहिली. एका सत्तेशिवाय काहीही नाही ही ज्ञान मार्गातील सर्वोपरी गोष्ट आहे. असतची सत्ता नाही हेही सत्य आहे आणि सतचा अभाव नाही हेही सत्य आहे. सत्य स्वीकार करणे साधकाचे काम आहे. साधकाला अनुभव येवो अथवा न येवो त्याने तर सत्य स्वीकारावे, आहेला स्वीकारावे आणि नाहीला अस्वीकार करावे. हाच वेदांत आहे. वेदांचा हा विशेष निष्कर्ष आहे. संसारात भाव आणि अभाव दोन्ही दिसत असूनही अभाव मुख्य राहतो. परमात्म्यात भाव आणि अभाव दोन्ही दिसत असूनही भाव मुख्य राहतो. संसारात अभाव यांच्या अंतर्गत भाव अभाव आहेत आणि परमात्म्यात भाव याच्या अंतर्गत भाव अभाव आहे. दुसऱ्या शब्दात संसारात नित्य वियोग याच्या अंतर्गत संयोग वियोग असतात आणि परमात्म्यात नित्य योग याच्या अंतर्गत योग वियोग असतात. म्हणून संसारात अभावच राहिला आणि परमात्म्यात भावच राहिला. आणि आता पुढे सत आणि असत काय आहे याचे स्पष्टीकरण पुढच्या 2 श्लोकात करतात. ते आपण पुढील भागात पाहूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.